हॅलो फ्रेंड्स, मी ऋतुजा फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर उंची, छाती, कंबर, शोल्डर, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंढा असं वहीत एका लिहून घ्यायचं. आता आपण माप घेऊया, ब्लाऊज उलटा करूया. व्यवस्थित करून घ्यायचं. चुरगळलेलं ब्लाऊज असेल तर आपण त्याच्यावर इस्त्री करून घ्या. तर उंची आहे 12 इंच. तर 12 इंचमध्ये आपण 1 इंच हे मार्जिन घेणार आहोत. 12 + 1 मार्जिन 1 इंच, तर 13 होईल. लगेच आपण मागचा गळाही मोजून घेऊया. मागचा गळा आहे 6.5 इंच. त्यात अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. मागचा गळा होतो 7. आपण लगेच शोल्डर पण घेऊया. व्यवस्थित करून घ्यायचं. तर शोल्डर आहे 2.5 इंच. तर शिलाई मार्जिन धरून पण त्याच्यात अर्धा इंच घ्यायचं शिलाई. तर 3 इंच होईल. लगेच असंच ब्लाऊज ठेवून लगेच बाही लांबीही आपण घेऊ. बाही लांबी आहे 6.5 इंच. आपलं हे साधं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं आतली पट्टी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो आणि मार्जिन अर्धा इंच. तसं 1.5 इंच हे आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आपण आता दंडघेरही लगेच घेऊ. तर दंडघेर हा सरळ करून घ्यायचं. दंडघेर आहे 4.5. तर आता आपण पुढचा गळा घेऊया. व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं. तर आपला गळा येत आहे पुढचा 4.5 इंच. तर आपण त्याच्यात अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत. आता आपण कंबर घेऊया. पूर्ण घेर घ्यायचा आहे. या पद्धतीनेच घ्यायचं. कंबर येत आहे 28. तर आता आपल्याला 28चा चौथा भाग करायचा आहे. 28 चौथा भाग 7 येतो. तर तुम्हाला नसेल जमत तसं माप काढायचं, तसं डुंगळूनही करू शकतात. चौथा भाग हा आपला 7 येतो. 7 इंच. 7 इंच आणि आपण त्याच्यात मार्जिन घेणार आहोत 2 इंच. 9 इंच. खूप सोपी पद्धत आहे. आता आपण छाती घेऊया. तर छातीसाठी उलटा ब्लाऊज करून घ्यायचा. जे आपली पहिली टीप असते शिलाईची, तिथे टेप ठेवून घेऊया. तिथून हुक पट्टीपर्यंत पट्टी घ्यायची. तर 8 आहे छाती.
छाती 8 इंच, त्याच्यात मार्जिन आपण घेणार आहोत 2 इंच, तर छाती आपली आहे 10 इंच. आता घेणार आहोत आपण मुंढा. तर मुंढा हा व्यवस्थित ब्लाऊज करून घ्या. जे आपली शोल्डरची टीप आहे तिथं टेप ठेवून घेऊया. तिथून व्यवस्थित गोल आकार येईल अशी व्यवस्थित खालची जी शिलाई आहे तिथपर्यंत घ्यायचं. तर 6.5 इंच 2 रेषा मुंढा. पण लगेच पेपर कटिंगही करून घेऊया. आपण ब्लाऊजवरून माप काढलेलं आहे. आता आपण पेपर कटिंग करूया. पेपर हातरून घेऊया, व्यवस्थित करून घ्यायचा. टेप घेऊया. आता आपण उंची घेऊया. उंची आहे 13 इंच. 13 इंचला मार्क करून घेऊया. गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच, 5.5 इंच. मुंडा घेऊया 5.5. आता आपण छाती घेऊया. छाती आहे 8 इंच आणि आपण मार्जिन घेणार आहोत 2 इंच. खाली पण मार्क करून घेऊया. आता आपण एक पट्टीचं माप घेऊया. तर एक पट्टी आहे 3 इंच. 3 इंचला मार्क करून घेऊया. इकडून घेऊया 2.5 इंच आणि त्याला आकार देऊया. आता आपण मुंड्यापाशी बॅकला 2.5 इंचाची एक खूण करूया आणि 1 इंचाची करूया. मुंडा आपण अर्धा घेणार आहोत इथे. खूण करून घेऊया. गोल आकार देऊन घेऊया बॅकला आणि पुढच्याला. आपण गळा घेऊया. गळा आहे 4.5 इंच आणि 1 इंच मार्जिन 5 इंच. एक इंचाची आत खूण करून घ्यायची आणि गोल आकार देऊन घेऊया. आपण याचा गळा गोलच करणार आहोत. तर आपण एकाडली पट्टी मोजून घेऊया. तर ती पट्टी आहे 2 इंच 2 रेषा आणि कटोरीची पट्टी आहे 5 इंच. तर मार्जिन आपण सोडून देऊया. मार्जिन आणि ती पट्टी घेऊया 2 इंच आणि 2 रेषा आणि खूण करून घेऊया. आणि कटोरीचं आत मुंडा जी आहे आतला तिथून 2 इंच 2 रेषा आणि 2.5 अशी खूण करून घेऊया. बरोबर 5 इंच येते आणि इकडून पण आपण इथून ज्या तिन्हीतून एक रेषेतून जाईन ती आपली परफेक्ट रेष असते. आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता आपण बॅक पार्ट काढून घेऊया. बॅक एक पट्टी काढून घेऊया. मुंड्याचं कापून घेऊ. व्यवस्थित हळूहळू कापून घ्यायचं. पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यायची.
आता आपण कटोरी काढूया परफेक्ट, का की ही परफेक्ट नसती. तर आपण 1 इंच आणि 2 रेषा घेऊया. कटोरी आहे ना ही आपली पहिली, त्याचं मार्क करून घ्यायचं व्यवस्थित. इकडून पण 1 इंच आणि 2 रेषा आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. खाली 1 इंच घेऊया म्हणजे आपली सरळ रेष येते. इथे आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत. असा गोल आकार देऊन घेऊया. खाली किती येते बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायची. 1.5 इंचाला खाली रेष घ्यायची आणि दोन्ही साईड सेम येते का पाहायचं. दोन्ही 4.5 इंच येते. आता त्याला मार्क करून घेऊया आपण. कट करून घेऊया कटोरी. परफेक्ट कटोरी आहे. व्यवस्थित कापून घेऊया. बघा सेम येते. आपण इथं टक्स टाकतो 1.5 इंचाचा, उभा 2.5 इंचाचा. खूप छान आलेला आहे कटोरीचा आकार. आता आपण बाही कट करायला घेऊया. बाही आहे 6.5 इंच. त्याच्यात मार्जिन आपण घेणार आहोत 2.5 इंच, 1.5 इंच सॉरी. तर 8 इंचला आपण, छाती आहे 8 इंच, तर छातीचंच माप घ्यायचं तिथं 8 इंच. 1 इंचाच्या आपल्याला 3 ही करायच्यात. 2.5 इंच, 2.5 इंचापाशी इथं 1 आणि खाली 1, अशा 3 मार्क करून घ्यायच्यात 1-1 इंचाच्या. वरून अशी रेष मारून घेऊया आणि जे डॉट केलेले आहेत 1-1 इंचाचे तिथे एक रेष मारून घेऊया. त्याचं निम्मं घ्यायचं. परत त्यांचं पण निम्मं करायचं. आता वरती जे मधले मार्क आहेत तिथं आपण अर्धा इंच ह्या साईडने वरती आणि ह्या साईडने अर्धा इंच खाली आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा. खालून पण तसंच आपण कट करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.